विचार करायचा कधी? एवढ्या या क्षणभंगुर आयुष्यामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि म्हणून अशा भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी जो तुम्ही आम्ही सर्वांनी केलेला सत्संग आहे, आणि या सत्संगातूनच आपल्याला भागवत कथेची निर्मिती झालेली पाहायला मिळते आहे. भागवत कथा कोणी सांगितली, कोणाला सांगितली, का सांगितली आणि कुठं सांगितली? तसे पहिली भागवत कथा महाराज सनकादिक संतांनी देव ऋषी नारदांना सांगितली आहे. दुसरी कथा राजा परीक्षितीला भगवान शुक्राचार्यांनी सांगितली, आणि तीच कथा शुक महर्षी शौनकादिक संत ऋषींना सांगितली. तसा पहिला जर विचार केला तर या भागवताची निर्मिती कशी झाली? भागवताचे प्रथम फक्त 4च श्लोक आहेत दादा. ते 4 श्लोक कोणी सांगितले? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया हंस रूपे ब्रह्मा पदेसे श्री हरे चतुर्श्लोके 4 भागवत ते गुज विधाता सांगे नारदे व्यासासी उपदेशिले. पहिलं भगवान विष्णूने ही ब्रह्मदेवाला कथा सांगितली, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली. देव ऋषी नारदांनी असणारी वेद व्यास भगवंताला सांगितली. वेदव्यास भगवंताने त्यांचे शिष्य म्हणा, सुपुत्र म्हणा, त्या शुकाचार्य भगवंताला सांगितले. आणि शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितीला सांगितले. दुसरी परंपरा आपल्याला असे पाहायला मिळते, भगवान विष्णूने शेषाला सांगितले. शेषाने असणारी सांख्ययनाला सांगितले. सांख्ययनाने पराशराला सांगितली. आणि पराशराने सनकादिक संतांना सांगितले. त्याच्यानंतर तीच पुढे कथा असणारी आपल्यापर्यंत आली. तीच कथा सुताने मैत्रेयाला सांगितली. विदुराला असणारी तीच कथा विदुर मैत्रेय संघ घडला. मैत्रेय ऋषीने तीच कथा आमच्या विदुर काकाला सांगितली. अशा प्रकारे या कथेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. मग या प्रथम असणारे नारद महर्षींची आणि सनकादिकांची भेट कशी झाली, आणि शुक असणारे राजा परीक्षितीला भागवत सांगण्यासाठी का आले, आणि शूत असणारे सनकादिकाला भागवत का सांगू लागले, याचा प्रथम आपण जर विचार केला तर आपल्याला असं पाहायला मिळतं. हरे हरे नमः हरे नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय
यं प्रव्रजन्तमनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रं ते तन्मयतादरो विनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। महाराज सुरुवातीला आपल्या असणाऱ्या सच्चित आनंद रूप परमात्म्याला नमन करून कोणतेही कार्य जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी मंगलाचरण करावं लागतं। प्रत्येक वेळेला आपण व्यवहारिक कार्य असेल नाम पारमार्थिक कार्य असेल आपण पहिलं नमन भगवंताला करतो। आपण प्रथमतः माऊलीने सुद्धा नमनाला ग्रंथ माऊली ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथराज ग्रंथाचं लिखाण करत असताना ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारियो। प्रथमतः असणारं नमन का करायचं तर आपण हाती धरलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं त्याच्यासाठी ग्रंथकार सच्चित रूप आनंद अशा परमात्म्याचं चिंतन करतात। या जगतामध्ये एक परमात्मा सोडला तर बाकीच्या वस्तू कधी ना कधी लयाला जाणार आहेत, पण तोच एक परमात्मा सत्य तो सत्य तो सत्य तो सत्य तो आणि म्हणून त्या सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं ग्रंथकार ग्रंथारंभी ध्यान करतात। ध्यान का करायचं तर ध्यानाने मनाची शुद्धता होते आणि म्हणून ग्रंथ श्रवण करण्यासाठी आपली असणारी काया पवित्र असावी लागते। तर या पवित्र गंगेमध्ये स्नान करून आपण आपली काया पवित्र बनवलेली आहे। भगवंताच्या मंगल नामाने असणारे सुरुवातीला आपण आपली वाणी पवित्र बनवली आहे आणि असं नामचिंतन केलं की महाराज पवित्रचे होय देहाचा
वाणी पुण्यवंत म्हणून असणार जो वदे अच्युत सर्व काळ. कारण जो नित्यशा भगवंताच्या नामाचं चिंतन करतो त्याचा असणार वाणी पवित्र होते, अंतकरण पवित्र होत आणि श्रवणासाठी त्या अंतकरण पवित्र असण्याची गरज आहे. मौलीने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. श्रवण कसं करावं ते मनाचे कानी ऐकावे, बोल बोधेचे डोळा देखावे, हे सातो आटी घ्यावे चित्ताच्या. राजा परीक्षितीने सुद्धा श्रवण करत असताना असंच केलं होतं दादा. श्री शुक आपण करोनी कीर्तन उद्धरिला जान परीक्षिते. श्रवण हे परीक्षित राजाने केलं आणि श्रवणाचा परिणाम महामळेवन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. म्हणून महाराज सांगतात श्रवणाचे मिशे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखे नांदे. हे श्रवणाचं फल आहे. पण ऐकली राजा परीक्षितीने कसं झालं आणि किती दिवस ऐकली तर कथा ही 7 दिवस ऐकली आणि 7 दिवसामध्ये झाले तयार. म्हणून महाराज सांगतात कथा देवाचे ध्यान, कथा देवाचे ध्यान,
साधना खंडन कथे ऐसे पुण्य अनेक नाही सर्वथा ऐसा खरा साच भाव कथे माझे उभा देव. कारण जिथे जिथे भगवंताची कथा चालते तिथे तिथे भगवान परमात्मा हा प्रत्यक्ष उभा राहतो. म्हणून संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा. म्हणून कोणत्याही कथेमध्ये स्वतः भगवान परमात्मा प्रत्यक्ष उभा असतो. म्हणून त्या कथेचं विशेष महत्व आपल्याला पाहायचं. आणि ती कथा कशी आहे, त्या कथेचा अधिकारी कोण आहे, तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाने श्रवण कथा ही कोणालाही करता येते. कथा त्रिविने संगम देव भक्तानि नाम तेथे उत्तम चरण रजवंतिता जळते दोषाचे डोंगर शुद्ध होते हरिनार गाते ऐकते सादर ते पवित्र हरिकथा. म्हणून अशी हरिकथा ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण होणार आणि त्यावेळेस काही ऋषींनी विचार केला या कलियुगामध्ये कमी आयुष्याची माणसं होणार आहे. कारण येरी जर पाहिलं तर मागील 3 असणाऱ्या या युगामध्ये आयुष्य जास्त होतं आणि कलियुगामध्ये आता आपण 100 वर्षावर येऊन ठेवलं. प्रभू रामचंद्राच्या वडिलांचं आयुष्य गणना नामदेव महाराजांनी केली आहे. 99 सहस्त्रराया दशरथा 99,000 वर्ष करणार आयुष्य म्हणजे 1,00,000 वर्ष त्यावेळेस आयुष्य. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य आणि त्याच्यानंतर आपल्याला आयुष्य कमी झालेले. 1-1-0 कटत गेलं. त्रेता युगामध्ये 10,000 वर्ष, द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आणि कलियुगामध्ये अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व फिरारोक्षय काय बदनाचे उरले ते पाहेगा. म्हणून करा करा लाग पाठ धरा भक्ती भाव करा बळगण तन ध्यान द्याला नीट जरी करणे असेल गुड शेवट का यासाठी केला होता हरे Oh
ऐकणाराचं चित्त सांगणाराकडे असल्यावर बरं वाटतं, पण त्याला असं वाटून येणं काय करायला मिळलं बाबा, जेवण घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि मग त्या बोलण्यामध्ये एखाद्या वेळेस युट्यूब चालू आहे, दुसरं काय. मग ते सचिन भाऊच्या माध्यमातून सगळ्याला कळलं, लोक म्हणते याला येत नव्हतं तर बसला कशाला, गोपाल कृष्ण भगवान की. त्याच्यासाठी मी नेहमी विनोद सांगत असतो, एक नवीन कुटुंब खेड्या गावातून माणूस सारख्या ठिकाणी म्हणा परभणी सारख्या ठिकाणी राहायला गेलं आणि त्या ठिकाणी त्यांचा बराच काळ गेला. हळदीच्या अंगानेच गेलेलं होतं. त्यांना एक बाळ झालं. बाळ 4-5 वर्षाचं चलत झालं, पण दोघंच असल्यामुळे त्या ताईला माहेरला जाता येत नव्हतं, कारण मालकाचा डबा कोण करून देणार, कारण हमदोच होते त्यावेळेस. आणि त्यावेळेस मग त्यांना तडजोड लागत नव्हती. आणि म्हणून एक दिवस 5-7 वर्षाचा काळ निघून गेला. त्या ताईच्या आईनं त्या भैयाला, त्या मुलीच्या भावाला फोन करायला लावला, भैया ताईला फोन कर आणि रात्रची रात मला भेटून जाय म्हणावं. त्यावेळेस भैयानं ताईला फोन केला. त्यावेळेस त्या ताईने विचारलं मालकाला, मला आईचा फोन आलाय, रात्रची रात भेटून जाय म्हणावं. मालकानं सांगितलं, बरेच दिवसाने फोन आलेला आहे, जा, पण माझा दिवसभराचा डब्बा मात्र करून जा. दुसऱ्या दिवशी जाण्याची वेळ आहे. सकाळी लवकर रेल्वे, त्या रेल्वेनं जायचं, संध्याकाळच्या रेल्वेनं परत यायचं. ताई 2लाच उठली, सगळं आवरलं. लहान भैया तो 2-4 वर्षाचा नेमका, त्याला झोपीत उठून अर्ध्या बसवलं, ते तसंच जाग्यावर झोपले गेले. पूर्ण काम उरकलं. गाडीची वेळ झाली आहे. मालकाला सांगितलं, मालक उठा, गेट लावून घ्या, मी निघाले. उजव्या हातामध्ये बॅग घेतली, डाव्या हातामध्ये भैयाला धरलं, कपडे घालून भैयाला घेऊन ताई सरसर रोडनं निघाली. एवढ्यामध्ये गेटला गेली. त्या रेल्वे स्टेशनच्या गेटला गेल्याबरोबर गाडी, ज्या गाडीनं जायचं होतं ती गाडी निघून गेली. ताईला राग आला लेकराचा, कारट्या, इतके दिवस या कामानं जाता आलं नाही, तुझ्या पप्पाने आज मोकळी केली तर तू आडवा आला का. मला उजव्या हातातली बॅग खाली ठेवली. त्या असणाऱ्या भैयाचे दोन्ही हात डाव्या हाताने गच्च धरले आणि त्या भैयाला कानाखाली एक तडाखा वाढला. का तर गाडी तुझ्यामुळं गेली. गाडी का गेली, भैया सरसर का चालला नाही, हे ताईच्या लक्षात आलं नाही. का नाही तर ताईनं गडबडीनं भैयाचे दोन्ही पाय चड्डीच्या एकाच भाईत घातले, एक भाई मोकळीच. भैया कसा चलत तसं कधी कधी परीक्षितीनं भागवत ऐकलं, हे माझ्याकडून व्हायचं शुकाचार्याने ऐकलं, गोपाल कृष्ण. आणि म्हणून अशा घाई गर्दीमध्ये आपण एखादी चूक समजून घ्या. आणि म्हणून अशा असणाऱ्या ह्या घनघोर कलियुगाला सुरुवात झालेली आहे. भगवान श्रीकृष्णाने सर्वांना माहित आहे. आणि त्यावेळेस हजार असणारा सनकादिकांचा मेळा एकत्रित आलेला आहे आणि हजारो आणि त्यावेळेस या घनघोर असणाऱ्या या कलियुगामध्ये
आपल्याला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग कोणता? कलियुगाने सुरुवात केल्यानंतर काय झालं दादा? पहिला गुण कलीने दाखविला. ऐका कली थांबा तिथं. हरी ऐका कलीचे महिमा पुण्याचे मार्ग बंद पडू लागले. ऐकावे दादा कलियुगाचे थोरे, पुत्र होईल पित्याचा बैरी. आहे ना, या कलियुगाची थोरी सांगितली आहे संत महात्म्यांनी. आणि म्हणून अशा कलियुगात मुक्त होण्याचा मार्ग कोणता असा संकादिक संतास ऋषींनी केलेला आहे. आणि त्यावेळेस शौनकादिक ऋषी मुनी सगळे एकत्रित बसले आणि त्यांनी हजारो वर्षाच्या असणाऱ्या यज्ञाचा आरंभ केलेला आहे. आणि यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ बरेच दिवस चालू लागले नाही, पण एके दिवशी यज्ञाच्या आहुती पूर्ण झाल्या. सर्वांचे जेवण खाणं झाले. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण काहीतरी भगवंताच्या लीला ऐकाव्या. आणि म्हणून त्या वेळेला सर्व संकादिक त्या शौनकांनी असणार, त्या ऋषी मुनींनी असणार सूत महर्षींना प्रश्न केला की तुम्ही असणारे सर्वापेक्षा ज्ञानी आहात. इतिहासाचा, पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा तुम्हाला अभ्यास आहे. आणि म्हणून तुम्हाला या घनघोर अज्ञान अंधकारातून आम्हाला मुक्त होण्याचा आपण मार्ग सांगा. त्या वेळेला सर्व शौनकांनी असणार त्या ऋषींनी सूत ऋषींना असणारा प्रश्न केलेला आहे. महाराज नेनेशे सूतमासी नमः विद्यवाद्य महामते कथामृत रसस्वादा कुशल शौनो शौनको ब्रवीत. त्यावेळेस शौनक म्हणतात, हे सूत ऋषी, या अंधकारातून नष्ट करण्याचा मार्ग आणि जेणेकरून भक्ती, ज्ञान, वैराग्य वृद्धिगत म्हणजे वाढत कसं जाईल याच्या विषयी आम्हाला थोडासा तुम्ही खुलासा करून सांगा. त्यावेळेस सूत महर्षींनी असणार या सर्व ऋषी मुनींचं म्हणणं ऐकलं आणि सांगण्याकरता सुरुवात केली. ऐका, या असणाऱ्या कलियुगामध्ये मनुष्य हा अति दुःखी बनलेला आहे. मनुष्य हा असणारा बुद्धीने कमजोर झालेला आहे. त्याच्यासाठी
मी तुम्हाला विचारपूर्वक जन्म मृत्यूच्या या भवसागरातून उत्तीर्ण होण्यासाठी कथा सांगतो, पण हीच कथा मी कोणाकडून ऐकलीये मी सांगतो म्हणले का तर मोठी माणसं हे स्वतःच नाव कधीच पुढं करत नाही. ज्या वेळेला शुकाचार्य भगवंतांनी याच ठिकाणी या शुक तालभूमीवरती राजा परीक्षितीला भागवत कथा सांगितली, त्याच कथेचं मी श्रवण केलेलं आहे. आणि त्याच वेदव्या असणाऱ्या शुकाचार्य भगवंतांनी मला माझा आवडता एकनिष्ठ शिष्य म्हणून कथा श्रवण केली, ऐकली, आणि तीच कथा मी तुम्हाला सांगतो असं सूत महाराज त्या शौनकादिक ऋषी मुनींना सांगू लागले. त्यावेळेस प्रश्न निर्माण झाला की हे मध्येच असणारे तुम्ही शुकाचार्य भगवंत कशी आणले आणि राजा परीक्षितीला कथा का सांगितली. तर थोडक्यात वेदव्यास भगवंताचा आणि आरणी देवीच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते शुकाचार्य भगवान. आता शुकाचार्यांचा जन्म कसा झाला हे सर्वांना माहित आहे. शुकाचार्य सरासरी सहजासहजी अवतीर्ण झालेली नाही आहे, कारण शुकाचार्य भगवंताचा जन्मस्थान जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर आपल्याला खेड्यामध्ये पाहायला मिळतं. हे आपलं वारकरी संप्रदायाचं महान भाग्य झालं. किती वर्ष शुकाचार्य भगवान आईच्या पोटामध्ये होते. ब्राह्मणाचे पोर एका खेळाचे झाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळाचे झाले, आणि जसे जन्माला आले म्हणजेच अवताराला आले ते तसेच या माया मोहापोटी या मायेचा मला संग नको आहे. कारण ही असणारी आघटित माया आहे ना, आघटित घटना पटलेसी माया. कारण ही माया मोठमोठ्याला खेळवतीये दादा. ज्या वेळेला या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला संत महात्मे सांगतात पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तिथे ढालगत निर्माण झाले, तिने येवले ख्याते केली. ती असणारी माया नव्हती आणि ती माया मला गांजल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून ते जसे अवताराला आले तसे पळू लागले दादा.
पळत असताना पुत्र मुख पाहावं. पुत्र प्रेम वेदव्यास भगवान वेदव्यासांना दारा झाली. शुकाचार्य पुढे पळू लागलेले, मागे वेद व्यास भगवान पळू लागले. आणि पुत्रा थांब, पुत्रा थांब आवाज दिला महाराज. त्याच वेळेला शुकाचार्य माग फिरून पाहत नाही का? तर महाराज तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मागे भ्यालो तरीच झालो सावध. माग फिरून पाहिलं तर काय होतं? माग संसार लागला होता दादा. अनादे संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही. ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार देही सेविता. कारण पुढे जाणारा जर माग पाहू लागला तर काय होतं? महाराज म्हणतात, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला. म्हणून शुकाचार्य भगवान माग पाहायला तयार नाहीये, पुढे पळू लागले. आणि त्याच वेळेला पळत असताना एका सर्वती काही असणाऱ्या देवांगना स्नान करत होत्या. त्यांच्या जवळून असणारे शुकाचार्य गेले, पण शुकाचार्यांना त्यांचं काही वाटलं नाही आणि त्यांना शुकाचार्याचं काही वाटलं. का वाटलं नाहीये? कारण दोन्हीत असणारा द्वैत भाव नव्हता. पण तेच वेदव्यास भगवान पाठी मागून गेले. त्यावेळेस त्या असणाऱ्या अप्सरांनी वस्त्र परिधान केले. महाराज त्यांना राहुल नाही. अहो, एक तर माझा 12 वर्षाचा तरुण मुलगा आहे, त्याच्या अंगावर वस्त्र नाहीये. आणि मी वयोवृद्ध आहे, हे माझ्या नातीसारखे आहे, मला का लाजल्या? महाराज, छोट्याला असो की मोठ्याला असो संशय येता कामा नये. माऊली म्हणतात, हरी संशयावने थोर अनेक पाप नाये घोर. हे विनाशाचे वाघुर प्राणियाचे. नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयाचे होय हारे रूप. कुठल्याही प्रकारचा संशय केला, ते देव आहे मी जीव आहे, हे संशय आला की द्वैत निर्माण झालं. पण मी तो वासुदेव तत्वता ही भावना निर्माण झाली की महाराज म्हणतात, मी तो पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. देवा, तुझी आणि माझी घोंगडी एकच रे, पण मी अज्ञानाने जीव झालो म्हणून ही नवा ठाई फाटून गेली. ते तो आम्हासे कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हास का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. रत्न जडित श्याम सुंदरा तुझ शोभली. तुझी घोंगडी आणि माझी घोंगडी एकच आहे, पण देवा तुझ्यात आणि माझ्यात झालेला भेद आहे. तसं त्या अप्सरांनी ते पुरुष आहे आणि आम्ही स्त्री आहे, हे असणारा द्वैत भाव त्यांनी पाहिला म्हणून त्या लाजल्या. पण तो भाव असणारा आमच्या भगवान शुकाचार्याकडे नव्हता. स्त्री रूप काय आणि पुरुष रूप काय हे त्यांना माहित नव्हतं.
असाच एक प्रसंग चांगदेव महाराजांच्या असणाऱ्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. ज्या वेळेला चांगदेव महाराज मुक्ताबाईच्या भेटीला गेले, त्यावेळेला मुक्ताबाई आई असणाऱ्या स्नान करत होत्या आणि त्या स्नान करत असणाऱ्या पाहून चांगदेव महाराज योग्यांची असणारे सिद्ध योगी आहे, पण भेद नजरेत होता दादा, ती स्त्री आणि पुरुष आहे. त्यावेळेस मुक्ताबाई माताने असणारा खूप त्यांना उपदेश केला, कार्य तू सरळ का आला नाहीस? या वरच्या चांगल्याला तुम्ही पाहणार आहेत का? अरे तुझ्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा एकच आहे. हे आत्म्याला तू जाणत नाहीस का? तू वरच्या देहाला जाणतोस का? आणि म्हणून तो असताना 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा चांगल्या तो कोरा राहिलाच कोरा. का? तर मला संत महात्म्यांचे बोल आहे. आणि म्हणून शुकाचार्य समदृष्टीने असणारे पुढे निघून गेले. वेदव्यास भगवंताने विचार केला, चाललंय तर जाऊ जा म्हणले, पण कुठेही गेल्यापेक्षा मंदिरात गेलेलं वाईट आहे का? पण आम्हाला वाटतं कुठेही जावं पण मंदिरात जाऊ नये. काय पोरा लागली से चट धरे वाट देवळाचे, आमच्या गुळे नवते आईचे हिरची पिछे जन्मले. मला वाटत नाही आपलं पोरग इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, हो क्लास 1 अधिकारी व्हावा, पण वारकरी व्हावा अशी कोण्यात बापाची भावना. आणि मग झालं की मग काय सांगावं, 7 पिढ्यात कोणी पंढरीची वारी केली नाही, पण ही कशी उकांड्यावर तुळस उगवली देवालाच नाही. तसं वाया जाऊन असं वाटलं बापाला. आणि मग सांगितलं लेकरा, बापाचं अंतःकरण आहे. माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये काय बापाचं अंतःकरण वर्णन केलंय? पुत्राचे अपराध जरी झाले सहस्त्र आघात, पिता साई जो निर्बंध साई जो जी. काय उदाहरण अंतःकरण दादा बापाचं, काहीही बोलू द्या, शेवटी बापाच्या तोंडातून शब्द निघतात, जाऊ द्या आपलंच आहे शेवटी. हे विशाल अंतःकरण प्रेमाचे शब्द आहे. आणि तेच बाप असणारे वडील लेकराचं हित जाणतात. बाळा इकडं तिकडं कुठं जाऊ नको, वापस फिरून बघू नको, वापस येऊ नको, पण सरळ जा. मिथिला नगरीच्या ठिकाणी विदेही जनक महाराजाच्या भेटीला जातात. आणि जसे शुकाचार्य निघाले महाराज, तसेच राजा जनक महाराजांच्या भेटीला गेले. राज दरबार जनक राजे फार मोठे, विदेही महात्मा तुकामने राज्य करिता जनक आग्ने माझे एक पावदळे. म्हणून विदेही महात्मा म्हणतात. देहीच विदेही भोगू दशा, ही अवस्था त्यांची होती. राज्यात असून सुद्धा राज्याचा वैभवपणाचा लेश कधी अंगाला लागू दिला नाही. म्हणून महाराज सांगतात, सत्यवादी करे संसार सकाला
सत्यवादी करे संसार सकळ आलेप्ता कमाळा जळे जैसे शुकाचार्य भगवान असणारे राजा जनक महाराजांच्या दारामध्ये गेले. दारामध्ये द्वारपाल उभे होते. द्वारपालाला सांगितलं, तुमच्या राजाला सांगा मी शुकाचार्य आलो म्हणून. द्वारपालाने असणार राजाला निरोप दिला. एक असणारा दिगंबर अवस्थेमध्ये कमरेला तरतुडा पण नाहीये अशी एक तेजस्वी व्यक्ती आणि शुकाचार्य मी आलो म्हणून सांगतात. त्यावेळेला जनक महाराजांनी त्या असणाऱ्या द्वारपाळाजवळ सेवकाजवळ निरोप दिला. महाराज आले, आमची भाग्याची गोष्ट आहे. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. पण महाराजाला